नमस्कार. मी दीपक जाधव. 2013 पासून मी ते समोर झोपडपट्टीमध्ये माझं घर आहे. समतानगर आयरेगाव स्टेशन रोड सुपर ईस्ट. तर इथं लेडीज बाथरूम किंवा जेंट्स बाथरूमची आज गेल्या 10 वर्षापासून एवढी अवस्था खराब आहे. खराब असता वापरत इथे जे 4 वर्षापासून हे समोर जिथपासून भंगारचं दुकान झालं आहे त्यांनी भरती टाकली, रेती टाकली, तिथपासून आउटलेट बंद झाले. बाहेरची रेती पावसाळ्यामध्ये आतमध्ये जाऊन सगळी टाकी चोकअप झाले. 1-2 वेळा सगळ्या महिला भेटून नगरसेवकांच्या ऑफिसला गेल्या. त्यांनी सांगितलं केडीएमसीमध्ये जावा, मंदारदादांच्याकडे त्यांनी सांगितलं केडीएमसीमध्ये जावा. केडीएमसीमधून त्यांनी नंबर दिला होता जैन साहेबांचा. जैन साहेबांना ज्यावेळी कॉलवर माझं बोलणं झालं तर ते बोलले रवींद्र चव्हाण साहेबांच्या ऑफिसला जावा. इथपर्यंत काही इथून कोण पोचू शकलं नाही आणि ती आजपर्यंत एक 4-5 वर्ष झाली समस्या तशीच्या तशी आहे. ते साफसफाईवाले येतात, पाणी भरत आहे. इतकी लोक पाणी कधी खाली होतंय त्याची वाट बघतात आणि ते साफसफाईला नळ घेऊन येतात तर ते घाण अजून करून जातात. तिथे सगळी वरती येते. रेतीने सगळं चोकअप झाल्यामुळे त्याचा आउटलेट बंद आहे. तशीच मी ही जी लेडीज संडासची जी अवस्था आहे तशीच तुम्हाला मी 2 मिनटं जेंट्स संडासची अवस्था दाखवतो. कारण डोळ्यांनी पाहिल्याशिवाय आपल्याकडे काही पुरावे असल्याशिवाय वरती जाणार नाही. आणि गेल्या 10 वर्षापासून मोदी साहेबांनी डिक्लेअर केले हागणदारी मुक्त. इथली सर्व मुलं डबे घेतात आणि पटरीवरती जातात. तिथं ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. रेल्वेचे अधिकारी आले तर 1200-1200, 1500 रुपये फाईन मारण्याची शक्यता आहे. मग ते घेऊन जेंट्स लोक जातात. महिलांनी कुठे जायचं? महिलांनी जर आता बोलत असाल तर उद्या 2 दिवसांनी अजून महिन्या-दीड महिन्यांनी प्रॉब्लेम वाढणार. पावसाळ्यात डबल भरणार. मग महिला पण पट्टीमध्ये जाणार. हे 8-10 वर्षापासून ही समस्या चालू आहे. परत त्यांच्याकडे गेला होता काही समस्या सांगायला? परत वेळोवेळा जाऊन पण या गोष्टीला बाजार फुटत नाही. शासनाला तावडे साहेबांच्याकडे गेलो, केडीएमसीला जैन साहेबांशी माझं बोलणं झालं. 4 वेळा बोलणं झालं. तिथून काही रिप्लाय आला नाही आहे. मी एक वेळ त्यांना तिकडं ऑफिसमध्ये जाऊन भेटण्याचे प्रयत्न केले परंतु काही एकटा असल्यामुळे तिकडून पण प्रश्नाचे उत्तरं बरोबर नाही आले आणि एकटा लढून त्याला न्याय भेटत नाही. इथले लोक 4-5 वेळा गेले आणि मग त्यांनी विषय सोडून दिला. आता समोर रस्त्याचं काम चालू आहे. पलीकडचं बाथरूम झालेलं आहे. इथलं का नाही होत किंवा केव्हा होणार आहे? येस, निर्माण झालाय. म्हणजे बघा माझी मुलगी किंवा माझा मुलगा गणपतीमध्ये आजारी पडला होता 1 महिना. समस्या एकच, जेवण वेळेवरती नाही. जर जेवलं तर बाथरूमला कुठं जायचं? समस्या. विकनेस आला, जेवला नाही, बाथरूमला गेला नाही, आजारी पडला. त्यानंतर झाली टीव्ही. आता पण त्याचा इलाज चालू आहे. म्हणजे हे सर्व टॉयलेट बाथरूम नाही, सगळी तीच समस्या आहे. अस्वच्छता म्हणजे सगळीकडेच घाण आहे. इकडे बघा नाला इथून त्या बिल्डिंगचं पाईप इथे सोडलाय. गटार उघडी आहेत, त्यांना झाकणं नाही आहे. आणि ही आमची स्मार्ट सिटी आहे. स्मार्ट सिटी. तर त्याची केडीएमसीची स्मार्ट सिटीची 1-2 मिनिटं तुम्हाला मी ओळख करून देतो. कारण ह्याचा वेळोवेळी 4 वेळा 10 वेळा मी पाठपुरावा केला आहे पण त्याच्यामध्ये काही यश आलं नाही आहे. आणि इथून पुढे यश नसेल येणार. त्या लोकांना सांगितलं घरी टॉयलेट बनवा. आता यांच्या आंघोळीचंच पाणी नाल्यापर्यंत पोचत नाही, ते रस्त्यावर येतं. उद्या टॉयलेटचं पाणी रस्त्यावर आलं तर माझ्यामुळे सर्वांना त्रास. मला राहायला जागा नाही आहे आणि दादानी सांगितलं तुम्ही घरी टॉयलेट बनवा आणि ते गटारीमध्ये सोडून द्या. या नाल्यामध्ये नाल्यात सोडणं हे कितपत संयुक्तिक वाटतं? आता ते बघा, मी बांधलं पण नाही आणि मी सोडणार पण नाही. कारण मी गेले 10 वर्ष ह्या बिल्डिंगचा पाईप इथे सोडलाय ना, ते पाहतोय. इथल्या माशा उठून घरी जाऊन जेवणार बसतात, तेच जेवण आम्ही जेवतोय. पण हे कोणालाही दिसत नाही. तो पार्ट वेगळा, पण वेळोवेळी पाठपुरावा करून पण ह्याला न्याय भेटत आम्ही काय करायचं? बरं, तुम्ही ह्या कंप्लेंटचा तुमच्या तिथल्या स्थानिक रहिवाशांना सांगितल्यात, नगरपालिकेने सांगितल्यात, तरी सुद्धा तुमची समस्या सॉल्व्ह होत नाही. त्यांचे 2 दिवसांनी एकदा गाडी येते, छोटा ट्रॅक्टर निळा पाईप घेऊन येतात, वरून भिंतीवर पाणी मारतात आणि खालून परत वर येतं. मी त्यांना मनाई केली पाणी मारायचं नाही, तर ते बोललेत आम्हाला जैन साहेबांनी पाठवले, आमचं काम आम्ही करतो.